तर मंडळी आज का नाही आमनापूरच्या पंचक्रोशीमध्ये पसरलेली आई महाकालीचं पालखी सोहळा आणि मिरवणूक घेण्यात आली होती बरं का मंडळी. आज का नाही तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मंडळी आज का नाही सकाळ सकाळी आईने महाकालीच्या मूर्तीला अभिषेक घालून आईचा मळवट भरण्यासाठी सुरुवात केली होती. मंडळी आईने मळवट भरल्यानंतर मूर्ती अशी काहीतरी दिसत होती. पालखी सजून झाल्यानंतर आईच्या पण मूर्तीची पूजा करून घेतली. मंडळी आमची आमनापूरची नटी कशी दिसते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नंतर का नाही मी आईच्या मूर्तीला नथ घालण्यासाठी सुरुवात केली. मग नंतर का नाही सर्वांना भंडारा लावण्यासाठी पूजा भंडारा लावून झाल्यानंतर आईची पालखी मधली आरती पण सुरू झाली बरं का. नंतर का नाही आरती झाल्यानंतर आईला हळद पण लावण्यात आली होती. जशी आईला हळद लागली तशी तिच्या मुलांना पण हळद लागली होती बरं. हळद ते सर्व लावून झाल्यानंतर आईची पण पालखी नंतर का नाही आपल्या आईची पालखी प्रत्येकाच्या घरी जाऊन तिची पूजा त्याचबरोबर आरती केली. आई महाकालीची आरती म्हणजे भक्तीचा सागर आणि तिची पालखी म्हणजे श्रद्धेचा उत्सव. आईच्या चरणी नतमस्तक होऊन मनाला शांती आणि भक्ती दोन्ही मिळतात बरं. नंतर का नाही आपल्या आईची पालखी पलूच्या ग्रामदैवत श्री धोंडीराज महाराज यांच्या मंदिरामध्ये आली बरं का. नंतर का नाही आमचे गुरु बहीण गुरुभाऊ यांच्या महाकालीच्या आईच्या मूर्त्या पण आल्या होत्या मिरवणुकीसाठी. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.